गुड मॉर्निंग. तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे रोहन मडवी. तर आता सुरुवात करूया आजच्या अशा सुंदर दिवसाला. आणि आज आहे गणपती पूजन. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. बाप्पा आपले कालच आलेत. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती जा आणि नक्की बघा. कालचा ब्लॉग खूप मस्त झाला आहे. शॉर्टच झाला आहे पण ठीक आहे. चला तर आता सुरुवात झाली आहे. मी आज उशिरा उठलो, 6 वाजता उठलो. 5चा अलार्म लावलेला पण 6 वाजता उठलो आणि मी आता ब्लॉगला सुरुवात करतोय. माझी कामं उरकून देवांना हार वगैरे घातले तुम्हाला. आता मोदक बनवायचे. बाय हाय, गुड मॉर्निंग. चला तर सुरुवात झालेली आहे. जेवण वगैरे बनवायला लागेल. आता मोदकांचं सारण तयार आहे.
बाप्पा मखरामध्ये विराजमान झालेले आहेत. तर गाईज आता थोड्याच वेळाने नैवेद्य दाखवून आरती करून घेऊ आपण. 12 वाजत आलेत आणि मी पण कपडे बदलून घेता. चला तर गाईज इकडे जेवणाचं चाललेलं आहे. डाळ भात, आज भरपूर मस्त मेन्यू आहे. पूजन झाले, घराला घेतले. इकडं बाय पुऱ्या तलत. बघू काय काय रेडी झाले आपला कपड्याले. आहेत मिरच्या मस्तपैकी. हाय राईस, तर मी पूर्ण नाही दाखवू. हे भाजी, हाय वरण. जय देव जय देव जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा रत्नाई वल्लोबा राईच्या वल्लोबा पावे जुगला. जय देव तुलसी माला गला करडे उंगलती काशी पीतांबर कशी. राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे मोर्या रे बाप्पा मोर्या रे. आताच आरती झाले, म्हणजे आत्यांची तर अशा त्यांची तर आरतीला बोलवलेला मला. आरती झाले ना आमची तर पाहुणी आल्या. आई आले आरती रायसनची. ब्लॉग चालू आहे, ब्लॉग ऐकर ना. वंश आणि स्पेशल गेस्ट वंश आलेला आहे. वंश कधीच आले म्हणजे रात्रीच आले. मी ब्लॉग एडिट करून झाल्याच्या नंतर नियती चला आता मला काम करून घेऊन दे. आणि माझा फुल लुक मी नंतर दाखवता. व्हाईट शर्ट आहे, ब्लॅक पॅन्ट आहे. भेटतो तुम्हाला नंतर. पूर्वी लाग गणपती हा नीला बहिणीचा हट्ट त्याने पूर्वी लाग. बंधू माझा भोला करतय सोला दुर्गावी गेला ना गणपती हा नीला ग. बंधू माझा भोला करतय सोला दुर्गावी गेला ना गणपती हा नीला ग. बंधू माझा भोला करतय सोला दुर्गावी गेला ना गणपती हा नीला ग. बंधू माझा भोला करतय सोला दुर्गावी गेला ना गणपती हा नीला ग. मी जेवून घेता, मग नंतर पाहुणी चालू होती जेवायला. सगळी जेवायला बसल्या. तर गाईज आता जेवण झालं. मी चेंज सुद्धा केला कारण का गरम एवढी होते ना. मी कपडे बदलले. आता चाललोय आईंची तर आईसोबत मला बाहेर जायचंय. शेतावर जायचं जरा काम आहे. करा चला ब्लॉग मध्ये. आंटी शेरू चल गणपती ना. हिरा व्हायला घेन आंटी. गणपतीना बोलवा. तेव्हा तिकडे झोपल्या. अंकल या काय अंकलचा बाप्पा किती क्यूट आहे बघा. शांत स्वरूप आहे. आरती झाली नाही ना. काही सकाळपासून तिसरी आरती आहे. पहिले घरची, नंतर आत्यांची, आता इकडं आले अंकलची आरतीसाठी. गणपती बाप्पा फायनली घरी बसले आहे. 10 दिवसांकरिता खूप मजा येणार आहे. तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत 10 दिवस. आणि आमची सर्व तयारी, म्हणजे बाप्पा एवढे सुंदर दिसतात काय सांगू तुम्हाला. खूप सुंदर दिसतात बाप्पा. आता आपण जाऊया चुलीच्या रूमामध्ये, बघूया बायचं काय चालले. बाई नाही वाटतं, गेले बाय वाटतं तिकडं. पाहुणे आलेत ना पाहुण्यांजवळ. आता झाल्या दर्शन करून आणि आता मोठ्या आले चहा घेऊन. आम्हाला चहा घेऊन चाय पिणे केली आम्हाला. आता मी देवाचं जेवण घेता ना. मग संध्याकाळीच भेटू तुम्हाला. वंश काहीतरी बोल पाहुण्यांना. गणपतीना बोल. गणपती नाही गाईच. वंशची मजा आहे. मामाकडे आलाय तो गणपतीसाठी. मस्त. वंश बोल काहीतरी आता ब्लॉग मध्ये. सर कसे आहेत विचार. गाईज कशी आहेत. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि शेअर पण करा. आणि बोल गणपतीचे लगातार 10 दिवसाचे ब्लॉग येतील. शेअर करा आणि लाईक पण करा व्हिडिओजला. थोडे इकडे तिकडे चुकतील वर्ड्स वगैरे आमचे, पण समजून घ्या आम्हाला तुम्ही.
चालतं भेटतो तुम्हाला आता संध्याकाळी आता डायरेक्ट. आधी तुम्हाला मी इन्फॉर्मेशन असं देतो. आमच्या म्हणजे वर्डिंग वगैरे आमची कधी कधी बोबडी वळते कारण का बोलायची सवय नाही आहे ना एवढी. तर एक भरपूर म्हणजे 3 महिन्यातून गॅप 3 महिन्यातून ना डायरेक्ट लग्नाच्या नंतर आता ब्लॉग करतोय मी. चला भेटूया तुम्हाला संध्याकाळी काही युनिक बनवायला घेतल्यावरती. गाईज भरपूर लांबशा पाहुणे आल्या आज आपली ते तुम्ही बघशा ना किती लांबून आल्या. गाईज भरपूर लांबून पाहुणे आल्यात आपल्याला भेटायला. पलाली बघा किती लांबशा पाहुणे आल्यान. घऱ्यांचा आमचा 2 घर सोडून घर ना आज आल्यान पहिल्याच दिवशी 10 दिवसाचा गणपती. का मी असंच टाकीन सगळं कट करणार नाही. तर आता वाजलेत संध्याकाळचे 7 आणि आता थोड्याच वेळाने आपण संध्याकाळच्या आरतीसाठी वरती जाऊ. खालची देवावती करून झाली माझी. जाऊ आता आपण मोठ्या ऋषींच्या भाज्या निसाला घेतल्या ते पण दाखवतो तुम्हाला. झाल्यात निसून म्हणजे चला तर वरती जाऊ आपण. ऋषींच्या भाजी करायची. देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्नगती गौरा तुझ गौरी पुनरा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. झुंझुंती नुपुरे चरणी गागर्या. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. जल निर्मळ वाहे दुर्दुरा. जय देव नामदेव भावे वाढीती. जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा. रखमाई वल्लोबा राईच्या वल्लोबा पावे जुलगा. जय देव जय. तर गाईज आता चर्ती झाली आणि आता आपण जाऊया शिवसंजीचा प्रसाद घेऊन त्यांच्या बाप्पाला. संध्याकाळचा प्रसाद घेऊन आलोय बाप्पाला. आरती झाली बाप्पाची. तर गाईज गेलो केस कापायला. केस वगैरे कापून आलो. आता जेवून डायरेक्ट झोपू कारण का सकाळी लवकर उठायचंय उद्या पण. आणि यांची चाललेत पत्ती घ्यायला. तुम्ही पत्ती किती जिंकलं दाखवायचे फक्त तुम्ही आता बघा. हे बघा काय आहे तुम्ही त्या समजलं असेल पट्टे कॅट आणि मामाने देवापाचा ओझा कमी करायला बघू शकता. तुम्हाला दाखवतो आम्ही. जोरात बोल जरा. बघू शकता आमचा बाप्पा कसा आहे. आता सगळं म्हणजे ओझा कमी केलेला आहे. हां आता आमचा मामा करत आहे. बघू बाप्पा खेळते का विचारून बघू. पत्ती आमच्या बरोबर रणमा विचारा. हॅलो पापा की परी. पापा की परी होते मामा की परी. ऐसा आहे क्या काय. आता बघू आम्ही 9 पत्ती नाही तर 13 पत्ती खेळू. 10 पत्ती कधी बघितल्या ग बोल. 10 पत्ती कधी बघितल्या तिकडे. तर गाईज रात्री ना आम्ही म्हणजे सर्व हार फक्त घरचा हार ठेवतो बाप्पाचा. मस्तकावरचा ओझा कमी करून टाकतो. का दिवसभर तुम्ही विचार करा ना पूर्ण दिवस तुम्ही एवढं सगळं हलून बसू शकता का. त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे देवाचा फक्त घरचा हार ठेवतो. बाकी देवाचा सर्व भार काढून टाकतो आणि चरणाशी ठेवतो. तर गाईज आत्ता चालू आहे वरते आणि खाली सर्व जेवायला बसलेत. मी आता जेवलो आणि वरते आलो. वंशनी मी होतो. वंश गेला खाली आणि आता बाप्पा आणि मी आम्ही 2घच जण वरते आहेत. सर्व येतील थोड्या वेळाने. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करा. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. प्रत्येक दिवशी ही गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देईलच की कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला जर की माझे ब्लॉग्स आवडत असतील तर तुम्ही आता हा ब्लॉग इथेच एंड करतो बाप्पांसोबत. आणि भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. जर की तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर बाप्पांसमोरच सांगतो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया. आणि तुम्हाला माझे बाप्पा कसे वाटले हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. डेकोरेशन कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. माझ्या परीने मी सजवण्याचा प्रयत्न केलाय बाप्पांना. बाप्पा खूप सुंदर दिसत आहेत तुम्हाला माहितच आहे. भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.